निवडणुकीला आमची मिसेस निकिता निलेश खारकर आणि वाल पंचायत समितीमधून वितेश दादा आपले उभे होते. ते भरघोस मतांनी निवडून आलेत. मी गव्हाण जिल्हा परिषदच्या सर्व मतदार बंधू भगिनींना तसेच वाल पंचायत समितीमधील सर्व मतदार बंधू भगिनींना मनापासून एक हे करतो की त्यांनी आम्हाला भरघोस मतदान करून निवडून दिलं. आमच्या तिन्ही सीट आमच्या जिज्ञासाताई कोळी असतील त्या तिन्ही सीट आमच्या भरघोस मतांनी निवडून आल्यात. त्याबद्दल पहिला मी सर्व मतदारांचे आभार मानतो. विषय असा आहे की जे अमर म्हात्रे किंवा अमर म्हात्रेच्या मिसेस सुनंदा ताई सांगतात की आम्ही पेट्या चेंज केल्या. ही सुशिक्षित माणसं असून अशी बोलतात ही आम्हाला पहिली गोष्ट अजब वाटतो की इलेक्शन कमिशनवर असे खोटे आरोप लावतात. एवढे सुशिक्षित माणसाला म्हणजे असं बोलणं शोभत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आमचे आजोबा आपले माझे आजोबा खारकर घराण्यातील हे पहिले सभापती होते. त्याच्यानंतर आम्हाला किमान 50 वर्षातून ही संधी मिळालेली आहे. मध्यंतरी माझे वडील 10-15 वर्ष सरपंच होते, पण जिल्हा परिषदची संधी आम्हाला पहिल्यांदा आता मिळालेली आहे आणि ती रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वात तसेच जयम म्हात्रे यांच्या नेतृत्वात आणि दोन्ही आमदार आमचे महेश शेठ आणि प्रशांत शेठ यांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली म्हणजे जो विश्वास दाखवला आणि आम्हाला तिकीट दिलं त्या विश्वासाला आम्ही खरे उतरणार. आणि पहिली गोष्ट आम्ही विकासाला हा प्राधान्य देणार आहे. उलवाण मधील ज्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या, रस्ते, गटार या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यांच्याकडे आम्ही प्राथमिक लक्ष देणार. ती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी आम्ही एक आमची कमिटी स्थापन केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो साजरा करू. मोठ्या लोकांना सांगतो की गव्हाण जिल्हा परिषद आणि उलवे नोट मधील रहिवासी यांना माझी एक हात जोडून विनंती आहे की इथे कुठल्या पक्षाच्या त्रोणी असे एक कार्यक्रम आयोजित केलेला नाहीये. सर्व धर्मी, सर्व धर्माची लोक, सर्व पंथाची लोक इथे या हीच विनंती असेल की मोठ्या सहभाग ते नोंदवावा. अनेक विरोधकांनी आपल्याला मताधिक्याने मिळावा म्हणून आवाहन केलेले होते, चेतावण्या दिलेल्या होत्या. त्या सगळ्या पद्धतीने आपण संघटनात्मक यश मिळवलेलं आहे. कशा पद्धतीने राजेंद्र पाटील यांच्या या आव्हानाला आपण प्रत्युत्तर देणार? राजेंद्र पाटील मुलात मी त्यांचं आव्हान स्वीकार म्हणजे आव्हान मानतच नाही. राजेंद्र पाटील मला आव्हान देणे इतका आता मोठा पण नाही राहिला तो. त्यांनी त्याची स्वतःची किंमत स्वतःहून घालवलेली आहे. पक्ष संपवण्याचा शेतकरी कामगार पक्ष उलवाणमध्ये हद्दपार करण्यासाठी राजेंद्र पाटील हा जिम्मेदार आहे. एक दुसरी गोष्ट म्हणजे मला जो आव्हान दिला होता राजेंद्र पाटलांनी की ह्याच्या गावातून ह्याला मी एकदम खाली मतदान घेईन. आता माझं एक त्यांना डोळे उघडून त्यांनी बघावं की त्याच्या गावातून त्यांनी किती मतदान घेतले आणि निलेश खारकर आणि मितेश म्हात्रेंनी किती मतदान घेतलंय हे एवढं लक्षात घाला त्यांच्या.